असं म्हटलं पण त्यांचं. खरं तर आपण टेक्सटाईलचे पदवीधर आहात. हो. मग नेमकं तुम्ही पंचांगाकडे कसं वळलात? हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे. त्याचं उत्तर आपण द्यावं असं मला बरोबर. वाटतं. पंचांग म्हणजे फलज्योतिष नव्हे, पंचांग म्हणजे खगोल गणित. आणि माझे वडील कृष्णाजी विठ्ठल सोमण शास्त्री हे पंचांग करते होते. अनेक वर्ष ते पंचांग करीत असत. आणि त्यांच्या निधनानंतर 1972 पासून मी पंचांग करायला लागलो. पंचांग म्हणजे खगोल गणित, पंचांग म्हणजे फलज्योतिष नव्हे, एक खणित म्हणजे ग्रहण कधी लागेल, ग्रह कुठल्या राशीत जाईल, युती कधी होईल, आणि मग धर्मशास्त्र म्हणजे एकादशी कधी, संकष्टी कधी, यात्रा कधी, पुण्यतिथी कधी, जयंती कधी, अशी माहिती पंचांगामध्ये असते. ते पंचांग मी 1972 जवळजवळ 54 वर्ष मी पंचांग करतो आहे. आणि 60 वर्ष वृत्तपत्रातून लेखन करतोय खगोल विषय. आणि आकाश हे उघडं पुस्तक आहे. इतर पुस्तकं अभ्यासाची म्हणजे उघडावी लागतात, आकाश तर सदैव उघडलेलं असतं. इतर पुस्तकं विकत घ्यायला पैसे लागतात, आकाश तर फ्री आहे. इतर पुस्तकं प्रवासाला नेताना आठवणीनं न्यावी लागतात, पण आकाश हे आपल्याबरोबर येत असतं. इतर पुस्तकं वाचायला प्रकाश लागतो, पण आकाश हे काळोखातच वाचायचं असतं, आहे की नाही. तर त्यामुळे पंचांग आणि खगोलशास्त्र याची मला आवड झाली. आणि त्यामुळे गेले 54 वर्ष मी पंचांग कॅलेंडर्स महाराष्ट्रातील ही करतो आहे. आणि त्याच्यामधून खगोलशास्त्राचा प्रचार सुद्धा करतो आहे. बरं, मला काही असे प्रश्न विचारायचे आहेत तुम्हाला. म्हणजे ईश्वर म्हणजे काय? चांगला प्रश्न विचारलाय. खरं सांगू का, हा. अगदी साधं सोपं उत्तर, ईश्वर म्हणजे चैतन्य. बर. आणि ते चराचरात आहे. आपण म्हणतो ना ईश्वर चराचरात आहे, चैतन्य चराचरात आहे. म्हणजे बघा, मुंगी चालते, ती चिरडली तर काय होईल, चैतन्य निघून जाईल. तर चैतन्य म्हणजे ईश्वर. आणि त्या निराकार निर्गुणाची उपासना करता येत नाही, म्हणून आपण सगुण उपासना करतो, मूर्तीपूजा करतो. पण एक मात्र सांगतो मी तुम्हाला, पूजा का करायची ह्या याची, तर गुण आपल्या अंगी यायला पाहिजेत. म्हणजे आपण गणपतीची पूजा दरवर्षी करतो भाद्रपद महिन्यामध्ये. तर गणपतीचे गुण 14 विद्या 64 कलांचा अधिपती. आयुष्यात एक जरी विद्या आपण शिकलो ना, एक कला जरी शिकलो ना आपण, आयुष्याचं भलं होईल. तर गणनायक लीडरशिप कशी असावी गणपतीकडून शिकायचं. गणपतीनं राक्षसांचा नाश केला. आपण आपल्यामध्ये जे राक्षस असतात ना, अनिती, भ्रष्टाचार, अस्वच्छता, त्या राक्षसांचा नाश आपण गणपती होऊन करायचा आहे. त्यामुळे देवाचं पूजा म्हणजे देवाचे गुण आपल्या अंगी यायला पाहिजेत. आता सध्या नवरात्र सुरू आहे, आपल्याला माहिती आहे, देवीचे गुण आपल्या अंगी यायला पाहिजेत. देवीचे गुण कोणते, तर आपल्याला माहिती आहे, तिला 8 हात आहेत, 8 कामं ॲट ए टाइम. म्हणजे टाइम मॅनेजमेंट शिकायची असेल ना, तर देवीकडून शिकायची. हो की नाही, बरोबर आहे. पण देवी नवसाला पावते, म्हणजे मुळात देव नवसाला पावतो का, ह्याबद्दल आपलं काय म्हणणं खरं सांगू का, आणि देव देव नवसाला पावत असताना तर बरं झालं असतं. मग सीमेवरती सैन्य ठेवायची जरूर नव्हती, हॉस्पिटलमध्ये डॉक्टर ठेवायची, शिक्षक कशाला पाहिजे होतं. मग नवस बोलायचा मुलगा पास होतो. देव नवसाला हे कलियुग आहे हो, नवसाला देव पावत नाही. फक्त देव मेहनतीला पावतो. जर कष्ट केले, मेहनत केली तिसं योग्य दिशेने, तर देव पावतो, आपल्याला यश देतं. आणि खरं सांगू का, खगोलशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येतं, आपण नगण्य आहोत. स्वतःला किती मोठे समजतो, माझं आयुष्यभर करतो. तेव्हा ईश्वर पूजा, ईश्वराचे गुण आपल्या अंगी यायला पाहिजेत, यासाठी करायची. आणि नवस बोलून देव प्रसन्न होत नाही, हे समजून घ्यायचं. बरं, मला एक सांगा की तुम्ही जसं म्हणालात की तुमचा अभ्यास हा संबंध आकाशावर, म्हणजे तुमच्यासाठी जे अभ्यासाचं पुस्तक आहे ते निरंतर उघडं आहे आणि तुम्हाला या ओपन बुकमधून अभ्यास करायचा आहे. विषय असा आहे की आपण म्हणतो की आपलं आयुष्य, आपलं भविष्य हे ग्रहांवर अवलंबून आहे. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, खरंच आपलं भविष्य हे त्या ग्रहांवर अवलंबून आहे का, जे तुम्ही गेली अनेक वर्ष अभ्यासत आहात? चांगला प्रश्न विचारलाय. तुम्हाला पण तो प्रश्न पडला असेल. ग्रह माणसांचं जीवन घडवतात, नक्कीच घडवतात, पण आकाशातील ग्रह नव्हेत. तर माणसाच्या मनातील ग्रह. कुठले ग्रह, आग्रह, विग्रह, संग्रह, पूर्वग्रह, अनुग्रह, सत्याग्रह. आग्रह करा एखाद्या चांगल्या गोष्टीचा, बिघडेल की नाही तब्येत, म्हणजे श्रीखंडाचा आग्रह केला. निग्रह करा चांगल्या गोष्टीचा, शुभग्रह. लक्षात ठेवा, आपल्या आई वडील, आपली मुलं, आपली पत्नी, आपला शेजारी,
हे आपल्यावर जास्त परिणाम करतात, आकाशातील ग्रह परिणाम करत नाही. तसं असतं ना तर भविष्य कळलं असतं ना तर सगळं सोपं झालं असतं. तसं नाही, उद्या काय होणार आहे कळत नाही, कारण ते आपल्यावर अवलंबून आहे. म्हणून मी म्हटलं ना, चैतन्य म्हणजे ईश्वर आणि तो प्रत्येकामध्ये आहे. तुमच्यामध्ये ईश्वर आहे, माझ्यामध्ये ईश्वर आहे. म्हणून बघा तुम्ही वारकरी संप्रदायामध्ये एकमेकाला नमस्कार करतात, बरोबर. वाळवंटात सर्व समान, हे वारकरी पंथ सांगतो. भारतीय संस्कृतीचा संपूर्ण जगात अभ्यास केला जातोय, पण आपणच संस्कृती विसरत चाललेलो आहे. तरुण पिढीला ही माहिती द्यायला पाहिजे, कार्यकारणभाव समजून घ्यायचा, वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घ्यायचा, आणि मग लक्षात येतं हे कशामुळे होत आहे, का होत आहे, हे प्रश्न आपण विचारून आपल्याच प्रश्नांचं उत्तर आपण शोधायचं. आणि आजी आजोबांचं, घरचे जे पालक आहेत ना, त्यांचं कर्तव्य आहे, मेहनत कर योग्य दिशेनं, हे सांगायला पाहिजे.